पण बालशंकर किचन मध्ये सगळ्याचं स्वागत आहे। आता आपण घरच्या घरी पापड बनवणार आहेत। आता पापड असे बनवणार आहेत। आपण 4 किलो उडीद डाळ आणि मूग डाळ दळून आणलेली आहे त्या बॅगीमध्ये। आणि आपण हे आता 4 पाकिट घेतले मसाल्याचे। आता आपण हे गरम पाणी करायला ठेवलं 1.5 लिटर। हे मसाल्याचे पाकिट आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि पाणी गरम झालेलं थंड करून घेऊ आणि नंतर आपण पीठ मळून घेऊ। यात आपलं पाणी उकळत आलेलं आहे। याच्यामध्ये असं आपण आता हे घालून घेऊ मसाला असा। तर हे आपण मसाला घालून झालेला आहे आपला। गॅस बंद करून घेऊ असा आणि पाणी थंड करायला ठेवू। थंड झाल्याच्या नंतर आपण पीठ तिंबायला लावू। याच्यात हे आपण मग गरम पाणी केलेलं पापडसाठी थंड झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पीठ मळून घेऊ पापडचं। हे पापडच्या डाळीचं पीठ आहे। ही मुगाची आणि उडीदची डाळ आहे। हे पहा असं पीठ आहे। 2 किलो मुगाची डाळ आणि 1 किलो उडदाची डाळ असं आपण हे दळून आणलेलं आहे बारीक। आणि आपण याचे पापड बनवणार आहेत। आणि हे पहा आपण हे मगा दाखवलेलं गरम पाणी केलं मसाला टाकून। आता हे पाणी आपलं थंड झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आता पीठ मळणार आहेत। असं हे आपलं पीठ आहे ते आपण असं चाळून घेणार आहेत। पिठात पाणी घालून घेऊ पटापट। पापडचं पीठ तिमणं लय अवघड आहे। त्याच्यात गोळे झाले नाही पाहिजे। पापडचं पीठ मळून झालेलं आहे। हे पहा असा आपला हुंडा झालाय। असं थोडं तेल लावून मऊ करून घेतला आपण। हे पहा असा आपला पापडाचा हुंडा तयार झालेला आहे मळून। आता आपण याला कॅरी बॅग लावून 2 दिवस ठेवू म्हणजे एकदम मस्त पैकी पापड होतात। मुरल्याच्या नंतर पापड पटापट लांबतात आणि पातळ पापड आपल्याला बनवता येतात। हे पहा हे बालशंकर किचन मधलं आपलं पापडचं पीठ आहे। याच्यात मुगाची डाळ आणि उडीदची डाळ आणि 4 मसाल्याचे पाकिट असे टाकले आपण। आणि हे 2 उंडे मळून झालेले आहेत। आता आपण उद्यापासून पापड लाटू। मग पापड लाटताना पण मी दाखवीन तुम्हाला पापड कसे बनवायचे। हे पहा असे छानपैकी पीठ मळलं। आता आपण आजच्या दिवस याला ठेवून देऊ। उद्यापासून पापड लाटायला सुरू करू। बालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत पापड। त्या दिवशी मी दाखवलं तुम्हाला पापडचं पीठ कसं मळायचं।
ते मळून झालं. हे पहा आपला हुंडा झाला असा, हे असा. आणखी हे पण असा, हे पहा असे हुंडे झाले आपले. थांबताय दुसून टाकर. असं पापडचं पीठ मळून झालेलं आहे. पहिल्या तोड. बालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहेत पापड. आपण पहिलं 2 दिवस आधी पीठ मळून घेतलं होतं. आता हे पीठ आपलं छान मुरलंय. आता आपण याचे पापड बनवू. आता आपले हे असं छोटे छोटे असे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे. ते असे हुंडे तेलात सोडायचे. हे पहा असे आपल्याला तेलामध्ये हुंडे करून टाकायचे. आणि घरचे छान असतात. काळजीपूर्वक बनवतो आपण. आपण हे पापड असे लाटून घेऊ. एवढा असण्यापेक्षा असं तेलात डुबून लाटायचा, नंतर असा पिठात टाकायचा आणि पापड लाटायला सुरू करायचं. हे पहा असे छान घरच्या घरी तयार असतात. हे पहा असे हे आपले सगळे पापड असे बनले. आपण पाहून घ्या, असे छान पापड बनले. हे पहा, अरे वा, छान पापड. बालशंकर किचनचे सुंदर असे पापड आहेत. अरे वा वा वा. हे पहा